जादूचा पंख आणि आर्याची जिद्द. सकाळ झाली होती. हातात तो छोटासा चमकणारा पंख घेऊन आर्या खिडकीपाशी बसली होती. त्या दिवशी तिची गणिताची मोठी परीक्षा होती, ज्याची तिला खूप भीती वाटत होती. तिने तो पंख आपल्या कंपास बॉक्समध्ये हळूच ठेवला. परीने म्हटल्याप्रमाणे जादू आपल्यातच असते हे वाक्य तिच्या कानात गुंजत होतं. परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यावर जेव्हा कठीण प्रश्न समोर आले तेव्हा आर्याचा आत्मविश्वास डगमगू लागला. पण क्षणभर तिने डोळे मिटले आणि तिला ते चांदण्यांनी उजळलेलं जंगल आणि तलावातील स्वतःचं उजळलेलं प्रतिबिंब आठवलं. तिने कंपास उघडला. तो पंख तिथेच चमकत होता. आर्याला जाणवलं की तो पंख तिला शक्ती देत नाहीये, तर तो तिला आठवण करून देतोय की ती स्वतः सक्षम आहे. तिने दीर्घ श्वास घेतला आणि लिहायला सुरुवात केली. निकाल लागला तेव्हा आर्या वर्गात पहिली आली होती. घरी आल्यावर तिने तो पंख हातात घेतला, पण आता तो पूर्वीसारखा चमकत नव्हता. त्याचं तेज कमी झालं होतं. आर्या हसली आणि म्हणाली, परी, तुझा पंख आता शांत झालाय, कारण त्याची जादू आता माझ्या रक्तात आणि मेहनतीत उतरली आहे. या कथेचा संदेश: स्वप्ने आपल्याला दिशा दाखवतात, पण त्या वाटेवर चालण्याचे बळ आपल्याला स्वतःच्या मेहनतीतूनच मिळवावे लागते.